नमस्कार, मी मंजिरी. मुंबई 24च्या खास सदरात आपलं स्वागत. ठाणे जिल्ह्यातल्या काँग्रेसची अवस्था राष्ट्रवादीसोबत मैत्री करता करता शेवटी कशी झाली याबाबत सांगतायत पत्रकार हेमंत जोशी. एक छान कथा सांगतो. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका झाडाखाली पोपट, वाघ आणि डुक्कर राहत होते. त्यांची खूप मैत्री होती. ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. एक दिवस वादळ आलं आणि त्या वादळामध्ये झाड कोसळून खाली पडलं. या प्रसंगामध्ये पोपट मरण पावला. आपला मित्र मरण पावल्यामुळे वाघ आजारी पडला आणि त्या आजारात त्याचाही मृत्यू झाला. आपले दोन्ही मित्र मरण पावल्यामुळे डुक्कर सुद्धा त्या परिस्थितीत जिवंत राहू शकत नव्हतं आणि त्यानं सुद्धा त्या ठिकाणी आपले प्राण सोडले. खूप दिवसांनी ज्या ठिकाणी पोपट, वाघ आणि डुक्कर मरण पावले होते त्या ठिकाणी एक मोहाचं झाड रुजू झालं, मोहाचं झाड लागलं. पुढे मोहाच्या याच झाडापासून माणसानं दारू बनवली आणि म्हणूनच ज्यावेळी माणूस दारू पितो त्यावेळी पहिले त्याचा पोपट होतो आणि तो पोपटासारखं बोलू लागतो. थोड्या वेळानं तो वाघ होतो आणि कुणालाही न घाबरता तो वाटेल ते बोलू लागतो, कुणाचंच ऐकत नाही. सरते शेवटी त्याचा डुक्कर होतो आणि मग ज्याप्रमाणे डुक्कर घाणीत लोळतो त्याप्रमाणे तो रस्त्यावर घाणीत लोळतो. ठाणे जिल्ह्यातल्या काँग्रेसची अवस्था राष्ट्रवादीसोबत मैत्री करता करता शेवटी ही अशी घाणीत लोळणारी झालेली आहे. आणि त्याच जिल्हा काँग्रेसविषयी तुम्हाला वेगळं काहीतरी सांगायचं आहे. ठाणे जिल्ह्यात काँग्रेस असूनही काँग्रेसचं अस्तित्व नाही. ठाणे जिल्ह्यात काँग्रेसची हवा नाही, पण काँग्रेसचं अस्तित्व हवेसारखं आहे. म्हणजे हवेचं अस्तित्व आपल्याला जाणवतं पण हवा दिसत नाही. ठाणे जिल्ह्यातली काँग्रेसची हवा निर्माण करणारा नेता अलीकडे तयार व्हायचा आहे, जन्माला यायचा आहे. म्हणायला बाळासाहेब पुर्णेकर काँग्रेसचे शहराध्यक्ष, पण त्यांच्या पक्षश्रेष्ठीला देखील ते ठाऊक नसावेत. कारण मागे एकदा केव्हा तरी अल्वा मॅडमनी त्यांचा उल्लेख बाळासाहेब पुर्णेकरऐवजी पूर्णाताई बाळेकर असा केला होता. संजय दत्त हे ठाणे जिल्ह्यातल्या कल्याणचे आहेत. ते विधान परिषद सदस्य आहेत. बहुतेकांना ठाऊकही नाही की ते आमदार आहेत. हे त्यांच्या मोहल्ल्यातही ठाऊक नाही. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या बाबतीत थोडक्यात संजय दत्त यांची भूमिका एखाद्या विटाळशाबाईसारखी. कल्याण डोंबिवली परिसरात अलका आवळसकर काँग्रेसच्या असल्या तरी त्या दत्त यांच्यावर कायम खुन्नस खाऊन असतात आणि संजय दत्त देखील अलकाताईंना वर श्रेष्ठी दरबारी ठाण मांडून कायम चिमटे काढतात. पुर्णेकरांच्या आधी ठाण्याच्या गादीवर वर्षानुवर्षे वयोवृद्ध सुभाष कानडे ठाण मांडून बसले होते. ते गुरुदास कामतांचे कट्टर समर्थक. पण वृद्ध कानडेंमध्ये आता पूर्वीची ती ताकद, तो जोम, तो उत्साह नाही की ते ताकदवान विरोधकाला म्हणजे शिवसेनेला टफ फाईट देतील किंवा पॉवरफुल राष्ट्रवादीचं म्हणजे मित्र पक्षाचं ट्रिमेंडस वाढलेलं महत्त्व संपवतील. ठाणे जिल्ह्यात राजेंद्र गावित हे काँग्रेसच्याच तिकिटावर पालघर मतदारसंघातून निवडून आलेले एकमेव आमदार, पण त्यांना पालघर पलीकडे कोणी ओळखत नाही. त्यांना अक्षरशः ओरडून सांगावं लागतं, मला मंत्री म्हणा, मला राज्यमंत्री म्हणा. बहुतेक ठाणेवासियांनाही तेच वाटतं की राजेंद्र गावित धुळे नंदुरबार कडले असावेत. अलीकडे तर पालघरचे मतदारही त्यांना विसरत चालल्याचं जाणवतं. मला वाटतं पुढल्या वेळी काँग्रेस ही उरली सुरली जागा देखील गमावून बसेल आणि हे राजेंद्र गावितांना स्वतःला देखील कळलं असावं, वाटलं असावं. एखादा नेता 5-5 वर्षे मंत्रीपद, राज्यमंत्रीपद भोगूनही जिल्ह्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात, पक्षावर पकड मिळवण्यात अयशस्वी ठरत असेल तर लगेचच लक्षात येतं या नेत्याची ही आमदार आणि नामदार म्हणून शेवटची टर्म. जे राजेंद्र गावित राज्यमंत्री म्हणून जिल्ह्यात स्वतःची त्या गणेश नाईक, वसंत डावखरेंसारखी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले नाहीत,
ते जेव्हा आता खासदारकीची स्वप्न बघतात तेव्हा मनात हसून विचार येतो, अरे वा, उंदीर देखील मांजरीच्या ओठांचं चुंबन घेण्याचं स्वप्न बघतोय. किंवा अमिताभच्या घरात पत्र टाकणारा पोस्टमन देखील स्वप्न बघतो की ऐश्वर्याचा घटस्फोट झाला तर ती त्याच्याशीच पुनर्विवाह करेल. चालायचंच, स्वप्न बघायला काय लागतं. आमच्या कॉलेजातला विद्यार्थी राजूचं देखील स्वप्न होतं दुःशासन होऊन एखाद्या द्रौपदीच्या साडीला हात घालायचा. त्याचं स्वप्न खरं ठरलं. आता तो साड्यांच्या दुकानात सेल्समन आहे. खास सदरात वेळ झाली अल्पशा विरामाची. Spiker Deers for men and women. विरामानंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस कार्यकर्त्यांची अवस्था अख्ख्या ठाणे जिल्ह्यात मायबापाविना पोरक्या मुलासारखी शोचनीय आणि दयनीय झालेली आहे. काय आहे ती परिस्थिती पाहूयात या वृत्ताद्वारे. महाराष्ट्रात आघाडीचं सरकार आहे. शासनातर्फे प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री नेमण्यात येतो. मग ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद वाट्याला आलेलं नाही तेथे तेथे मित्रपक्ष आपला संपर्क मंत्री नेमतो. ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असल्यानं तेथे काँग्रेसतर्फे संपर्क मंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटलांकडे सोपवण्यात आलंय. मित्रांनो, आमचाही एक मित्र आहे हिंदूराव आडनावाचा, जो भरपेट मद्याचे पेग रिचवतो, पण चखणा मात्र अगदीच अधूनमधून थोडासा तोंडात टाकतो. विखे पाटलांचं ठाण्याच्या बाबतीतही तेच, त्या चखणा खाणाऱ्या मित्रासारखं. अधूनमधून लहर आल्यासारखी ते पक्षाच्या दृष्टीनं या अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्याकडे लक्ष घालतात. मध्येच येऊन डोक्यात टपली मारून जाणाऱ्या शाळेतल्या शिक्षकासारखं ठाण्याला शिवाशिवीच्या खेळामध्ये हात लावून निघून जावं, त्यातून ना विखे पाटलांना जिल्ह्यातले कार्यकर्ते रिस्पेक्ट देतात, ना मंत्र्याला त्याची आवश्यकता वाटते. राष्ट्रवादी, सेना, भाजपमध्ये येथे तुल्यबळ नेतृत्व सतत ॲक्टिव्ह असताना काँग्रेस कार्यकर्त्यांची अवस्था अख्ख्या ठाणे जिल्ह्यात मायबापाविना पोरक्या अनाथ ठरलेल्या मुलांसारखी शोचनीय, दयनीय झालेली आहे. ना त्यांचा कोणी वाली, ना त्यांना कोणी नेता. आई नसलेलं मूल जसं स्वतःच्या हातानं जमेल तशी स्वतःची दिनचर्या आटोपतं. या जिल्ह्यातल्या जवळपास साऱ्याच कार्यकर्त्यांची अवस्था आईबापाविना जगणाऱ्या निष्पाप अनाथ बालकांसारखी झालेली आहे. संजय दत्त सारखे सारेच नेते असे ज्यांच्या जवळपास जरी कार्यकर्ते फिरकले तरी एखाद्या टवळ्या आजीसारखे शिव 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 म्हणून हे नेते त्यांना दूर ढकलतात, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आणतात. सुभाष कानडे ॲक्टिव्ह होते तोपर्यंत निदान ठाणे शहरात तरी काँग्रेसचं अस्तित्व जाणवायचं. पण कानडेंची आजची अवस्था शेतकऱ्यानं म्हाताऱ्या बैलाला मोकाट सोडून दिलेल्यासारखी झालेली आहे. इट्स ऑफ नो यूज. काँग्रेसमध्ये प्रवेश घ्यावा असे राजाराम साळवींशिवाय कोणालाही वाटलं नाही आणि साळवींची डाळ इतरत्र शिजली नाही म्हणून अनाथांच्या नाथानं म्हणजे काँग्रेसनं त्यांना कडेवर घेतलं. पण साळवींच्या येण्यानं त्यांना मास लीडर समजून कार्यकर्ते बिलकतील असे अजिबात नाही. उलट केवळ स्वतःच्या आगरी गटाचा, अख्ख्या आगरी समाजाचा नाही, विचार करणारा नेता म्हणून उरले सुरले कार्यकर्तेही काँग्रेसपासून दूर पळतील. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ठाणे जिल्हा काँग्रेसची झालेली स्मशानभूमी किंवा भूतबंगला
पक्षावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आसवं आणते किंवा पावसाची वाट पाहणाऱ्या विदर्भातल्या चिंतातूर शेतकऱ्यासारखा हा कार्यकर्ता एखादा अल्लाउद्दीन छाप नेता केव्हा लाभेल त्याची वाट पाहतो. ठाणे शहरात काँग्रेसच्या वाट्याला विधानसभेच्या 3 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला अत्यंत कठीण असा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ आला होता. हँड्सअप टू दॅट जितेंद्र आव्हाड. चहूबाजूंनी त्यांच्यावर जळणाऱ्यांचा वेढा असताना आव्हाडांनी आमदारकी मिळवली आणि लोकप्रिय आमदार म्हणून तेथे ख्याती मिळवली. ज्या मतदारसंघात मुस्लिम गठ्ठा मतदान आहे तेथे. इतर 3 ठिकाणी अर्थातच काँग्रेस पराभूत झाली, सेना निवडून आली आणि काँग्रेसची अक्षरशः द्यूताच्या खेळातली द्रौपदी झाली. तरीही त्यांच्या साऱ्याच नेत्यांना ना खेद ना चिंता. वरून चितेवर ठेवलेलं प्रेतवत नेतृत्व लादलं त्या राजेंद्र गावितांसारखं. आता वेळ झाली एका विरामाची. Spiker Deers for men and women. विरामानंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तरुण वर्ग काँग्रेसची मोठी ताकद आहे, पण ठाणे युवक काँग्रेसचं काय झालं? काँग्रेसची होणारी फरफट याबाबत पाहूया पत्रकार हेमंत जोशी काय सांगतायत ते. अख्ख्या जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि सेना मेरिटमध्ये पास होत असताना आणि भारतीय जनता पक्ष हायर सेकंड क्लास मिळवत असताना काँग्रेस निदान काठावर पास झाली असती तरी ती जिवंत आहे वाटलं असतं. पण संजय दत्त, मीरा रोड पुरते मर्यादित नेते मुझफ्फर हुसेन, राजेंद्र गावित, अलका आवळसकर, राजाराम साळवी, सुभाष कानडे, संजय चौपाने, दामू शिंगडा, नामदेव भगत, रमाकांत म्हात्रे, शंकर नम, बाळासाहेब पुर्णेकर, कांती कोळी या लिंबू टिंबू नेत्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा पूर्णतः शाकाल झाला आहे. पक्ष सुपडा साफ झाला आहे. नेत्यांना कार्यकर्त्यांची ओळख नाही आणि कार्यकर्ते नेत्यांना ओळखत नाहीत. एकाच घरात राहून एकमेकांकडे पाठ करून पहुडणाऱ्या, घटस्फोट घेण्याच्या विचारात असणाऱ्या पती पत्नीसारखी काँग्रेसमधल्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची चित्रविचित्र अवस्था आहे. अपघात डोळ्यासमोर दिसला की ट्रक ड्रायव्हर जसा बाहेर उडी मारून स्वतःचा बचाव करतो, आपोआपच त्या ट्रकचा अशा वेळी कोणीही वाली नसतो. ट्रक खड्ड्यात जातो, चक्काचूर होतो. ठाणे युवक काँग्रेसचेही तेच झालं आहे. वास्तविक तरुण वर्ग म्हणजे काँग्रेसची मोठी ताकद. पण युवा काँग्रेसचे अध्यक्ष निलेश लोहाटे यांनी अलीकडे शेकडो युवा कार्यकर्त्यांना संगतीनं घेऊन शिवसेनेची आणखी ताकद वाढवली आहे. शिवसेनेत प्रवेश करून काँग्रेसची अवस्था चक्काचूर होणाऱ्या ट्रकसारखी केलेली आहे. खरोखरी ठाणे जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. जिल्ह्यातल्या प्रबळ राष्ट्रवादी किंवा शिवसेना किंवा भाजपसमोर इंदिरा काँग्रेस म्हणजे अमिताभ समोर अनासपुरे अशी झालेली आहे. दुर्दैव म्हणजे जिल्ह्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस झपाट्यानं आपलं महत्त्व, अस्तित्व, वर्चस्व शहरात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढवत असताना काँग्रेस मात्र लीन दीन होऊन त्यांच्या मागे फरफटत जाताना दिसते आहे. 24 पैकी केवळ 1 आमदार काँग्रेसचा. काय म्हणावं काँग्रेसच्या या अधपतनाला. वास्तविक ठाणे शहरात आणि जिल्ह्यात काँग्रेसला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. मात्र नेत्यांचे आपापसातले मतभेद, भांडणं, हेवे दावे आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष, त्यातून राष्ट्रवादी समोर आजची काँग्रेस किंवा त्यांचे नेते म्हणजे न्यायाधीशासमोर पट्टेवाला. जिल्ह्यात
जिल्हा परिषदेत एकच सदस्य आणि विधानसभेत एकच आमदार, तोही निष्क्रिय. याचा सरळ अर्थ असा, काँग्रेसनं हा जिल्हा सरळ सरळ राष्ट्रवादीला आंदण दिलेला आहे. माणिकराव ठाकरेंना निष्क्रिय आणि निस्तेज ठरलेल्या ठाणे जिल्ह्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि ठाकरेंना जाब विचारणारा कोणी श्रेष्ठी नाही. ठाणे जिल्ह्यातली काँग्रेस मला वाटतं आता संपल्यातच जमा आहे. खास सदरात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत राहा मुंबई 24. नमस्कार.